आजच्या विज्ञान कार्यशाळा विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा सहभाग आहे. व्यासपीठाकडे आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या या कार्यशाळेकरिता व पालक मार्गदर्शन कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्व प्रमुख अतिथी तसेच तज्ञ मार्गदर्शक संस्था पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे. आजच्या या कार्यक्रमाकरिता उपस्थित पालक व विद्यार्थी यांचंही या कार्यक्रमामध्ये मी प्रथम स्वागत करतो. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियान अंतर्गत या कार्यशाळेसाठी उपस्थित प्रमुख अतिथी माननीय श्री कुमुदताई भार्गव मॅडम तसेच स्वाती मोरे मॅडम, पुष्पा क्षीरसागर मॅडम व आरती डेपे मॅडम यांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आपल्या विद्यालयात लाभलेल्या कार्यक्रमासाठी श्रीमती कुमुदनी भार्गव मॅडम तसेच पुणे येथील नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन मधील तज्ञ मार्गदर्शिका श्रीमती स्वाती मोरे मॅडम, श्रीमती पुष्पा क्षीरसागर मॅडम व श्रीमती आरती डेपे मॅडम यांचंही मी स्वागत करतो. तसेच संस्था अध्यक्ष श्री चैतन्य सारडा सर, संस्था सचिव कमलकिशोरजी अग्रवाल सर, संस्था उपाध्यक्ष विवेकजी रेड्डी सर तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री अतुलजी देऊळगावकर सर यांचंही मी सर्वप्रथम स्वागत करतो. व आजच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षकांमार्फत तयार करण्यात आलेल्या विज्ञान गीताने करण्याची विनंती त्यांना करतो. शिका
धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री कुमुदिनी भार्गव मॅडम, तसेच तज्ञ मार्गदर्शिका श्रीमती मोरे मॅडम, पुष्पा क्षीरसागर मॅडम व आरती ढेपे मॅडम तसेच संस्था पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी नंदकिशोरजी भार्गव यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे. नंदकिशोरजी भार्गव सर यांच्या प्रेरणेतून दरवर्षी विद्यालयामध्ये विविध विषय शिक्षक प्रशिक्षण व विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यामध्ये विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. धन्यवाद सर. यानंतर मी प्रमुख पाहुण्या अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आजच्या अतिथींचा विद्यालयातर्फे स्वागत करण्याची विनंती मी संस्था पदाधिकारी यांना करतो. सर्वप्रथम श्रीमती कुमुदिनी भार्गव मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती संस्था अध्यक्ष चेतनजी सारडा सर यांना करतो. श्रीमती कुमुदिनी भार्गव मॅडम लेखिका, व्याख्याता व समुपदेशक, नेहमी विद्यार्थ्यातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. यानंतर प्रमुख तज्ञ मार्गदर्शिका श्रीमती मोरे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती संस्था उपाध्यक्ष विवेकजी रेड्डी सर यांना करतो. अतुल देवकर लिखित पुस्तक व बुके देऊन या तज्ञ मार्गदर्शनाचा स्वागत केलं जात आहे. यानंतर पुष्पा क्षीरसागर मॅडम यांचे स्वागत करण्याची विनंती संस्था सचिव कमलकिशोरजी अग्रवाल सर यांना करतो. पुष्पा क्षीरसागर मॅडम तसेच श्रीमती आरती ढेपे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री अतुलजी देवळगावकर सर यांना करतो. धन्यवाद सर. विद्यार्थी हा शिक्षण व मार्गदर्शन देण्याचे कार्य आमच्या विद्यालयातील शिक्षक अविरत करत असतात. नवीन बदलानुसार व नवीन तंत्रज्ञान व त्यातील नवीन संकल्पना यांची माहिती मिळावी याकरिता शिक्षक प्रशिक्षण आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आजची कार्यशाळा होय. या कार्यशाळेस उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांना या कार्यक्रमातून आपल्याला एखादा नवीन उपक्रम घेण्यासाठी मदत व्हावी यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानंतर मी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अतुलजी देवळगावकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर. नमस्कार. 32 वर्षापूर्वी आपली शाळा सुरू झाली. ती चालू करताना संस्थापक डॉक्टर सारडा, नंदभाऊ भार्गव आणि इतर सगळ्या मंडळींनी काय विचार केला होता, तर संस्थेचं जे नाव आहे अभिनव मानव, तर तो कसा घडणार. आत्ता आपण गाण्यात ऐकलं त्याप्रमाणे डोळे उघडून बघा, हे तेव्हापासूनचं सूत्र आपण आत्तापर्यंत लागू करत आलेलो आहोत. आणि त्यामुळे नंदूभाऊंच्या स्मरणार्थ जेव्हा एक अभियान घ्यायचं ठरवलं आणि विशेषतः शिक्षकांसाठी घ्यायचं ठरवलं, तेव्हा कुमुदिनी ताईंनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या शाळेमध्ये काहीतरी शिक्षक
विद्यार्थी यासाठी आणि लातूर शहरासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी आपण गणिताची कार्यशाळा घेतली आणि त्याच संस्थेच्या, पुण्यातल्या संस्थेच्या वतीनं आपण सहकार्यानं आज विज्ञानाचं ही कार्यशाळा घेतोय. विज्ञान आवडतं का तुम्हाला? नक्की ना? कंटाळा येतो? तर विज्ञान म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडतो का कधी? ते पुन्हा तेच, डोळे उघडून बघा तर तुम्हाला विज्ञान कळणार आहे. हेच सांगायला आपल्याकडं आज या ज्या तज्ञ व्यक्ती आलेल्या आहेत त्यातल्या स्वातीताई मोरे या इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवायच्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकवायच्या. त्याच्या आधी त्या माझगाव डॉकमध्ये कार्यरत होत्या आणि अनेक वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग शिकवल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं असेल तर इंजिनियर होते तर मेरिटमध्ये येते तर, आणि नोकरीला लागल्यानंतर तिथला माणूस म्हणतोय हे कसला माणूस पाठवला तुम्ही. आपल्याकडची तशीच परिस्थिती आहे की माहिती आहे पण ज्ञान नाही, आणि ज्ञानाचं विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. हे का होतं यासाठी त्यांनी प्राथमिक शाळेपासून मुलांना गणित कसं शिकवायचं याच्यावर विचार केला आणि या सगळ्यांनी मिळून हे फाउंडेशन चालू केले. म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. आता दुसऱ्या पुष्पाताई क्षीरसागर या आपल्या भूकंपग्रस्त कल्देव निंबाळामध्ये विज्ञान शिकवत होत्या आणि आता त्या त्यांच्यासोबत गेलेल्या आहेत. आणि तिसऱ्या आरती ढेपे या डॉक्टरेट आहे लाईफ सायन्सेस मध्ये जपानमधनं. लक्षात घ्या, ह्या सगळ्या तज्ञ व्यक्ती आपल्याकडे येत आहेत विज्ञान आणि गणित शिकवायला. याची गरज का पडते असा प्रश्न तुम्हाला खरं तर तुमच्या पालकांना पडला पाहिजे. कसं आहे, प्रत्येक काळात विज्ञान म्हणजे कोणत्याही काळात गेलं तर विज्ञान अगदी प्राचीन म्हणजे प्रागैतिहासिक काळ म्हणजे इतिहासाच्या पूर्व काळ जो म्हणतो आपण, तेव्हा काहीतरी शोध लागले असतील ना. आगीचा शोध लागला, तो कसा लागला असेल, मग त्याच्यावर भाजायचं कसं, काय खायचं हे सुरू झालं असेल. प्राण्यांना मारायचं कसं अश्मयुगामध्ये, त्यासाठी हत्यारं कशी केली, हे हळूहळू विज्ञान प्रगत होत गेलं. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा कधी माहितीये, तोपर्यंत कसं होतं 15व्या-16व्या शतकात धर्म सांगेल ते खरं. आपलं ज्ञानच तेवढं होतं. आपलं ज्ञान काय होतं, सूर्य फिरतोय, पृथ्वी स्थिर आहे. मग सूर्य असा इकडून इकडे जातो, दिसतं ना तसं. चंद्र इकडून, म्हणजे पृथ्वी स्थिर आहे, त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात. सगळे धर्म हेच सांगायचे. धर्मोपदेशक असलेला निकोलस कोपर्निकस हा मात्र म्हणला मला दुर्बिणीतनं काहीतरी वेगळं दिसतंय. काय त्रास दिला असेल कल्पना करा त्याला. पण वैज्ञानिकांनी हे धैर्य दाखवलं म्हणून त्यातनं विशेष ज्ञान झालं. विशेष की नाही, पृथ्वी फिरते. 100 वर्ष गेली, फळं नेहमीच वर्ण खाली पडत होती. आपण काय पडणार का, मला काय करायचंय, हे आपण लातूरचे लोक सफरचंद पडू दे, जांभूळ पडू दे, काही तर पडतंय, वर्ण खाली पडतंय, खान मोकळं हो. ते वर्ण खालीच का पडलं असा प्रश्न आयझॅक न्यूटनला पडला आणि जग बदलून गेलं. जग बदलून गेलं. ही क्षमता तुमच्या सर्वांमध्ये आहे. तुमच्या मेंदूमध्ये जग बदलण्याची तुमच्या ज्ञानानं क्षमता आहे. त्याचा वापर किती करता याचा तुम्ही विचार करा. म्हणून हे विज्ञान. न्यूटनच्या एका शोधामुळे विज्ञानाच्या अकॅडमी सुरू झाल्या लंडनमध्ये, फ्रान्समध्ये. अरे काहीतरी करायला पाहिजे. आता हे आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्या भोवती घडतं ते का घडतं, वनस्पती अन्न का तयार करतात, कसं तयार करतात, वगैरे वगैरे वगैरे. याचे तुम्हाला प्रश्न का पडले पाहिजेत, कारण आपल्या आजूबाजूला नेहमीच खोट्या विज्ञानाचा प्रसार खूप होत असतो. आता व्हॉट्सअपमुळे तर इतका होतोय आणि त्याच्यावर आपण असं, व्हॉट्सअप म्हणजे काय, डोकं बंद करून स्वीकार करणे आणि पुढे ढकलणे म्हणजे व्हॉट्सअप. मठ्ठपणाचा अत्युच्च नमुना म्हणजे व्हॉट्सअप. मग त्यामध्ये येते, मेरे पास एक हीरा है, वो हीरा मनी खिंचता है, इसे कहते हैं मनीकरण. लाखो लोकांनी तो मनीकरण दगड घेतला आणि बसले. ह्या जाहिराती आहेत.
कुठला तरी एक बाबा ज्याला महाराज म्हणायचं, तो अनेक चमत्कार करून दाखवतो, त्याच्यावर आपण विश्वास ठेवत असतो. जरी तुकारामांनी सांगून गेलं की हे असे कसे झाले बोंधू, आपल्या त्याच्यावर जात नाही. हे विज्ञान. तर तुम्हाला जेव्हा प्रश्न पडायला लागतील, प्रत्येक गोष्टीला तुम्ही का विचाराल, तो अंगारा कसा काढून देतो, शनिवार घातवार का आहे, अमावस्या वाईट का आहे, असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. भूत खरंच असतं का, कुठे असतं, असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. विमान का पडलं असाही प्रश्न पडला पाहिजे. आणि भूत असतं का, कुठे असतं, ही सगळी जबाबदारी तुमच्यावर जर गेली आणि तुम्ही ती घेतली तर तुम्ही वैज्ञानिक होऊ शकता, नक्कीच होऊ शकता. ती वैज्ञानिक वृत्ती तुमच्यामध्ये यावी म्हणून ही आपण कार्यशाळा घेतोय. ती मुलांपर्यंत विज्ञान आजूबाजूला कसं आहे, विज्ञान दूर नाहीये, ते स्वयंपाकघरात सुद्धा आहे, ते बागेत सुद्धा आहे, ते कसं आहे हे सांगण्यासाठी आपण या सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि विज्ञानाच्या शिक्षकांना सुद्धा कित्येक वेळेला आपण सवयीनं मेकॅनिकली विज्ञान शिकवत असतो, त्यामध्ये नाविन्य कसं आणता येईल, त्यामध्ये आकर्षकता कशी आणता येईल आणि मला सुद्धा शिकवताना कसा आनंद होईल हे शिक्षकांपर्यंत जावं, यासाठी या तिघांना आपण बोलवलंय. या तिघीही विदुषींचं स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि इथून पुढं 2 दिवस सर्व शिक्षकांनी यातून जे ते शिकत जातील, जे नवीन घेत जाईल ते आमच्यापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने आणि नाविन्याने पोहोचवावं अशी सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सर्व सहभागींचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक चिकित्सा आपल्यामध्ये कशी निर्माण व्हावी याची अनेक उदाहरणं आपल्या दाखल्यातून मिळालेली आहेत. त्यासोबतच दैनंदिन जीवनात विज्ञान कसे असावे हे आपल्याला प्रत्येकाला पडताळता आले पाहिजे, ही भावना सर्वांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ऋतून शब्द प्रकटी चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला गडे दिव्य क्रांती. यानंतर मी आजच्या प्रमुख मार्गदर्शिका श्री स्वाती मोरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सगळ्यांना हार्दिक नमस्कार. मंचावरील सर्व या शाळेचे सर्व पदाधिकारी, सर्व तज्ज्ञ, मार्गदर्शिका, शिक्षक वर्ग, पालक, विद्यार्थी मित्रांनो, एका दृष्टीने बरं झालं स्वातीताईंच्या आधी मला बोलायला सांगितलं, कारण अशा विभूती जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळेला एक त्यांच्याकडचं जे ज्ञान, त्यांचा अनुभव, त्यानंतर कुणी बोलावं असं संकेत आपल्याकडे नाही. खरं म्हणजे आज मीही काही बोलावं अशातला भाग नाही, केवळ एक कार्यक्रमाचा औपचारिक भाग की बाबा आलेल्या पाहुण्यांनी बोलायचं असतं, कारण आता अतुल इतकं सुंदर बोलून गेले आणि नंतरचंही आपल्याला ऐकायचंय. तर पूर्वी गाळलेल्या जागा मी भरते. सगळ्यांचं या कार्यशाळेमध्ये मनपूर्वक स्वागत तर आहेच. आज खूप आनंद होतोय की आज इथे शिक्षक, प्रशिक्षक, पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालक असे सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे आणि या सगळ्यांना मिळून विद्यार्थ्यांना घडवायचंय ही छान कल्पना आणि एक तळमळ याच्यामध्ये आहे. तर ती खूप महत्वाची वाटते. म्हणून आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मनापासून आनंद आहे. आणि खरंच आहे, प्रशिक्षण ही निरंतर विकसित होण्याची क्रिया आहे आणि ती वारंवार ही शाळा घेते. त्याबद्दल मला शाळा आणि संस्थाचालक या सगळ्यांचंच मनपूर्वक अभिनंदन पण करायचं आहे. कारण प्रशिक्षणाने काय होतं, आपल्याला जे ज्ञान असतं ते अपडेट तर होतच, पण शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, कौशल्य, जगात काय चाललंय त्या सगळ्यांची माहिती होऊ शकतं. आपल्या लातूरमध्ये ते आलं नाही, पण ते पुण्यामध्ये आलंय. पुण्याच्या या सगळ्या मंडळींचे संपर्क अधिकाधिक विज्ञानवादी लोकांच्या बरोबर आहेत, तर ते आपल्यापर्यंत आणण्याचं महत्वाचं कार्य ही संस्था करते. त्यामुळे प्रशिक्षण हे केवळ व्यक्तिगत विकासासाठी नाही, आपला विकास तर होतोच होतो, पण त्याबरोबर संस्थेचाही होतो आणि विद्यार्थ्यांचाही होतो. आपण पाहतो इथे डॉक्टर मंडळी पण आहेत,
25-25, 30 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर्स जेव्हा त्यांच्या कॉन्फरन्समध्ये जातात त्यावेळेला तितक्याच आवडीने ते नवीन आलेले सारे काय प्रयोग आहेत, काय उपचार पद्धती आहेत ते आत्मसात करतात. म्हणजे त्याचा उपयोग पेशंटला होतोच. तर प्रशिक्षण ही नेहमी चांगली क्रिया आहे. इथे काही पालक आहेत, मला पालकांना तेच म्हणायचं आहे की या संस्थेसाठी प्रशिक्षण असतो, पण शिक्षक असो किंवा पालक असो, शेवटी शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक असतात आणि घरामध्ये आपल्या आपल्या मुलांचे आपण पालक असतो. आपल्यासाठी असं काही प्रशिक्षण नसतं की आपण कुटुंब कसं चालवायचं, पण आपण आपल्या अनुभवातून, एकमेकांना पाहून, अनुकरणातून आपणही शिकतो. आता शिक्षकांचं असू दे किंवा पालकांचं असू दे, पालकत्व ही जबाबदारी थोडीशी अवघड होत चालली आहे असं सगळ्याच पालकांच्या तोंडून येतं. ते खरंही आहे, कारण पूर्वी जे 10 वर्षात बदलत होतं, आता इतकी गतिमानता वाढली आहे की वर्ष 2 वर्षामध्ये खूप बदल येतात आणि सगळीकडून. म्हणजे इतके बदल झालेले आहेत, पण या सगळ्या बदलामध्ये अजूनही आपण आपल्या मुलांना विकसित करायचंय, त्यांना मूल्य शिक्षण द्यायचंय, ही गरज संपत नाही. त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल की बदल घडलेत म्हणजे नेमके काय घडलेत, ते कुणामुळे घडलेत. जर समजा व्यक्तीने कुटुंब बनत असेल आणि अनेक कुटुंबांनी समाज बनलेला असेल, तर व्यक्तीमध्ये जो बदल होतो तोच कुटुंबात होतो, जो कुटुंबात बदल होतो तोच समाजात होतो. मग बदललं कुणी? आपणच सगळ्यांनी बदललं ना. म्हणजे त्याला जबाबदार पण आपणच आहोत. त्यामुळे बावचळून न जाता बाहेर कितीही बदल घडले, समजा खूप मोठा पाऊस आला, सोसाट्याचा वारा आला, तर आपण ढगांना नाही ताडपत्री लावत ना. आपण बाहेर असू तर आपण छत्री घेतो, आपण घरात असू तर आपला दरवाजा लावतो, आपली खिडकी बंद करतो. अगदी त्याच पद्धतीने आपापल्या मुलांना आपण या मूल्यांमध्ये डाळून सुरक्षित ठेवूया. पालकत्वाचा बाऊ नको करूया. आज आपण पहिल्यांदा पालक किंवा पहिल्यांदा शिक्षक हे फेस करतोय असं नाही. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळे बदल होत गेले. त्या काळच्या शिक्षकांनी, त्या काळच्या पालकांनी ते सारे झेललं, त्याच्यातले काही मार्ग काढले. आज आपली पाळी आहे. त्यामुळे आपण शांततेने विचार करूया की नेमके बदल काय घडले आणि आपल्याला काय त्याच्यातनं करता येईल. कारण स्पर्धा हा आजच्या युगाचा एक परवलीचा शब्द बनलाय. पण मी शिक्षक आणि पालकांना नक्की सांगेन की स्पर्धेमध्ये आपण मुलांना नाही उतरवत, आपण उतरतो त्याच्यामध्ये. एखादी स्पर्धा झाली की जर समजा मुलाचा नंबर आला तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या व्हॉट्सअपवर ते शेकडो की माझ्या मुलाला असं झालं, माझ्या मुलाला असं झालं, त्यांनी नंबर मिळवला, त्यांनी, मग किती लाईक्स येतात, त्याच्यामध्ये आपण हरवून जातो. मुलांनी जिंकलं नाही तर नंतर 8 दिवस तो उठल्यानंतर त्याच्याकडे आपण अशा नजरेने पाहतो की तो अर्धमेला होऊन जाईल. म्हणजे काय होतं, मुलं स्पर्धा विसरून जातात आणि आपण स्पर्धेत उतरतो, आपण ती लक्षात ठेवतो. कुठेतरी हे आपण थांबवूयात ना. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते, ते जाणून घेऊयात आपण. आपलं मूल आपलं आहे, आपला विद्यार्थी आपला आहे. तो काळा आहे की गोरा आहे की हुशार आहे, त्यापेक्षा तो आपला आहे. ही भावना जर आपल्यामध्ये आली तर आपण निरपेक्षपणे त्याच्यावरती प्रेम करू शकतो, त्याच्याशी संवाद साधू शकतो. अर्थात संवाद म्हणजे तू शाळेत नाला की बूट काढलेस का, डबा खाल्लास का, नीट झोप, नीट चाल, किंवा शिक्षकांनी गृहपाठ केला का, हा संवाद नाही. त्याच्या मनाशी हितगुज हा संवाद असू शकतो आणि तो संवाद आपण प्रत्येकाने केला पाहिजे. कारण या मुलांचा खूप वेळा कोवळा कोंडमारा होतो, तो आपल्याला कळत नाही. मग ती मुलं काय करतात, जर आपल्याकडे शिक्षक किंवा पालक लक्ष देत नाहीत म्हटल्यानंतर आपसामध्ये बोलतात. मग ते ज्यांच्याशी बोलतात त्यांचंही ज्ञान तितकंच असतं आणि मग ती खुरतात. म्हणून आपण त्यांच्याशी मुक्तपणे संवाद करूया. कुठली तुलना न करता आपण आनंदाने त्यांना हे करूया. तुम्हाला गाणं खूप आवडलं, आता जे मुलांनी म्हटलं ना की झापड लावूयात नको, मग आपणही आपली झापडं थोडीशी बाजूला सारून फक्त थोडंसं मला वाटतं आत्मपरीक्षण करूयात. आपण शिक्षक असो किंवा पालक असो, आपण घरात कसे वागतो, आपली शब्द संपत्ती कशी आहे, शिव्यांची पेरणी आपल्या तोंडात आहे का, आपण जिथल्या तिथं सगळ्या आपल्या वस्तू ठेवतो का, आपण स्वतः मोबाईल किती बघतो. मग जर आपण मुलांना म्हणतो, विद्यार्थ्यांना म्हणतो की या प्रसार माध्यमापासून दूर राहा बाबा, मग तेव्हा आपण त्याच्या किती जवळ असतो.
हे सुद्धा सगळ्याच आत्मपरीक्षणाचा भाग आहे. मला असं वाटतं की आजच्या या सगळ्या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये यापेक्षा अधिक आणखीन काही व्यवहाराचं सांगण्यापेक्षा आपण विज्ञानातलं व्यवहार हे नक्की जाणून घेऊयात. आज आपल्या सगळ्यांच्या समवेत इथे उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संस्था चालकांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी घडवण्याकरता व घडलेले बदल स्वीकारण्याकरता शिक्षक प्रशिक्षणाची आवश्यकता कशी आहे हे आपण स्पष्ट केलं. त्यासोबतच स्पर्धा नेमकी कोणासाठी आहे हा पालकांना विचार करणारा प्रश्न आपण मांडला. यानंतर पुणे येथील नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन तर्फे तज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या माननीय श्री आरती डेपे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले यानंतर मी स्वाती मोरे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सगळ्यांना नमस्कार. अतुल, माननीय अतुल आणि माननीय कुमुदिनी ताई यांनी विषयाला सुरुवात केलेली आहे आणि सगळे मार्गदर्शक आणि आम्हाला इथे मुलांबरोबर आणि शिक्षकांबरोबर पालकांबरोबर भेटायची संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा मी धन्यवाद करते संस्थेचे. आणि आता आमची संस्था जी आहे ना, नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन, तर यामध्ये हे सगळे आम्ही बरोबर असतो आणि आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केलेली आहेत. 20-20 वर्ष, 25 वर्ष आणि आम्हाला विज्ञान आणि गणित ह्याची एक चळवळ करावी असं मनामध्ये आलं. चळवळ कशासाठी करावी तर आम्ही एकत्र जमलो की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी विचारलं की गणिताची भीती किती जणांना रे. मग ते आमच्या घरातलं एक फंक्शन होतं तर आजी पण हात वर केला, आजींनी, सगळे आई वडील आमचे त्यांनी हात वर केला, बरेचसे जमले होते ग्रुपमध्ये ते पण त्यांनी हात वर केला. अरे गणिताची भीती तर यांना पण आहे. मग आता तुमच्या या हॉलमध्ये किती जणांना गणिताची भीती वाटते बरं? गणिताची भीती कुणाला वाटते? न भीता आपण हात वर करू. तसं आमच्या पण गटामधले आम्ही हात वर केला की आम्हाला गणिताची भीती वाटते. मग आम्ही चर्चा केली ना एकमेकांबरोबर, अरे ही भीती का बरं वाटते आपल्या सगळ्यांना? एवढं का ते गणित अवघड आहे? आपण तर रोज वापरतो आपल्या आयुष्यात, ही तर भाषाच आहे. मातृभाषेत बोलायला काही आपल्याला कोणी शिकवायला लागतं का? फक्त आपल्याला बघायला ते मिळालं पाहिजे हा सगळ्यांना. आणि म्हणून आम्ही एक असं ठरवलं की प्रशिक्षण म्हणजे आम्ही शिकवणार नाहीये, आपण शिकणार पण. म्हणून आपण म्हणतो की आपण सगळे बरोबर ही गोष्ट करूया. आता जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो, आय हिअर, आय फॉरगेट, मी ती विसरतो. मी काही गोष्टी बघितल्या तर त्या माझ्या लक्षात राहू शकतात. सो व्हेन आय सी, आय रिमेंबर. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा ती आपल्याला यायलाच लागते, पुन्हा पुन्हा करायला लागते कदाचित, पण ती येते जरूर. आणि त्यातून आपला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा डेव्हलप होतो. मग ते कोणीही असू दे, स्वयंपाकातला एखादा नवीन पदार्थ करणारी आई असू दे किंवा नवीन एखादं आपल्या स्मार्टफोन मधलं, मोबाईल मधलं ऍप ही असू देत, काही असू दे, ते करताना मी जेव्हा ते वापरल्यावर कधी चुका पण होतात आपल्याकडून. सो त्या होणाऱ्या चुकांवर मी काय करते, पुन्हा विचार करते आणि ते विचार करून मी ते पुन्हा पुन्हा, मला नाही आलं तर विचारते, तू कसं रे केलंस, आणि त्यातून मला ती माहिती कळते, मी पुन्हा करून बघते आणि मग मला ते यायला लागतं. हे आपण आता सगळेच बघतो, कारण बाहेरचं जग आहे ते वेगाने बदलतंय. वेगवेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, जेमिनी, अजून कुठले मेटा, हे प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपल्याला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात. ती झाली माहिती. ह्या माहितीचं माझ्या ज्ञानामध्ये मला रूपांतरण करता आलं पाहिजे, ही आत्ताची गरज आहे आणि ती सगळ्यांचीच गरज आहे. म्हणजे मुलांपासून ते घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांचीच ही गरज आहे. माहिती आपल्या हाताशी आहे, पण ती सिंथेसाइज करणं, ती त्याच्यावर विचार करणं आणि त्याचा उपयोग मला काय करायचा आहे, कुठला प्रॉब्लेम सोडवायचा आहे, ह्यासाठी वापरणं आणि मग तो सोडवणं.
तर ही जी सगळी पद्धती असते त्याला म्हणतो आपण करणं आणि शिकणं. ह्या पद्धतीला आम्ही म्हणतो डू अँड डिस्कवर. मग आम्ही सगळे बसलो, म्हटलं चला बरं 10वी पर्यंतच्या ज्या ज्या संकल्पना आहेत की संख्यांची ओळख, कधी बेरीज कधी करायची, वजाबाकी कधी करायची, गुणाकार आणि भागाकार, मग ते अपूर्णांक पण आले, ते कसे बरं आपण करून बघायचे आणि शिकायचे. म्हणून आम्ही तयार केली एक 2 पायऱ्यांची पद्धती. त्याला आम्ही म्हणतो 2 स्टेप पेडॅगॉजी. प्रत्येक संकल्पना ही अमूर्त असते. जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने संख्या, सूत्र, त्यांचं सगळं ते जंजाळ हे आपल्या समोर येतं, तेव्हा जसे जसे आपण मोठ्या वर्गात जातो, म्हणजे आपण जेव्हा शाळेत येतो पहिली तर आपल्याला अजिबात गणिताची भीती वाटत नाही, पण जसे जसे संख्याचे अंक संख्यांमधले वाढत जातात, लाखातल्या, करोडोतल्या अशा संख्यांमध्ये आपल्याला विचार करायला लागतो, तेव्हा आपली पण मोठ्या माणसांची पण गडबड व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून काही पद्धती अशा शोधल्या गेल्या की त्या वापरून त्या मूर्त स्वरूपात करणं, वस्तूंच्या स्वरूपात, वेगवेगळ्या स्वरूपात जिथे आपल्या आजूबाजूला त्या वापरल्या जातात त्याबद्दलचे प्रश्न समोर मांडणं, त्या प्रश्नांना उत्तर वस्तू स्वरूपातच शोधणं, आणि दुसरा टप्पा येईल तो की त्याचा वापर करून ते गणितीय भाषेमध्ये ट्रान्सलेट करणं, भाषांतरित करणं. आपण शिकतो तो डायरेक्ट आपण गणितीय भाषेतच शिकतो, आणि म्हणून येणारा जो काही आपल्या मनावरचा ताण आहे तो वाढतो, आणि त्यामुळे शिकण्यापेक्षा आपण लक्षात ठेवण्याकडे उडी जाते आपली नॅचरली. आणि म्हणून याला म्हणतात की रोट पद्धती. आपल्याला मार्क तर मिळतात, पण तीच संकल्पना मला कुठे वापरतोय हे मला दिसेनासं होतं, ती मला वापरायला अडचण होते. आणि म्हणून यासाठी असं आम्ही एक केलं, शोधून काढल्या पद्धती, करून बघितल्या. मग म्हणलं ह्या आपण वापरल्याशिवाय आपल्याला कळेल का की ह्या पद्धती खरोखरी मुलांसाठी उपयुक्त आहेत का, शिक्षकांना ते वापरणं शक्य आहे का, या सगळ्या प्रश्नांसाठी मग आम्ही ट्रेनिंग सुरुवात केली. आणि ट्रेनिंग देताना आम्ही शिक्षकांबरोबरच आपण ते काम करायचं, आणि शिक्षकांनी ती गोष्ट ती मुलांबरोबर करून बघायची, अशी पद्धती वापरली. त्यातून आम्ही शिकत गेलो की शिक्षकांनी जेव्हा या संकल्पना मुलांबरोबर केल्या, वस्तूंच्या स्वरूपात ट्रान्सलेट केल्या, तेव्हा शिक्षकांनीच काही प्रश्न आम्हाला विचारले, आणि म्हणून त्या तयार करताना काही ज्या गॅप्स राहिल्या होत्या त्यामध्ये परत आम्ही विचार केला. अशा पद्धतीने गेल्या 30 वर्षात आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारतभर ह्या पद्धती वापरल्या शिक्षकांबरोबर, शिक्षकांनी मुलांबरोबर वापरल्या, आणि त्याच्यातून ज्या क्षमता मुलांमध्ये डेव्हलप झाल्या की ती संकल्पना आहे ती मुलाला वापरता येते का, दिसतीये का, मनाने तो कॅल्क्युलेट करून भरकन त्याच्यावर काही उत्तर देतोय का, बरोबर अंदाज करू शकतोय का गोष्टींचा, ह्याच्या तपासण्या झाल्या. काही प्रोजेक्ट असे होते की त्याच्या ह्या तपासण्या झाल्या, आणि त्या तपासण्यात असं लक्षात आलं की मुलांमध्ये ही क्षमता आलेली आहे, निर्माण होतीये हळूहळू आणि झाली आहे. आणि त्या ह्या 3ही प्रकारच्या परीक्षांना अगदी न घाबरता आणि आनंदाने उत्तरं देत आहेत, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव चला मी अजून हे करून बघतो असे झाले. आणि त्यातून आम्हाला पण खूप प्रोत्साहन मिळालं, आणि अशा पद्धतीने आम्ही हळूहळू ही चळवळ ही डेव्हलप करत गेलो. याला आम्ही म्हणतो युनिव्हर्सल ॲक्टिव्ह मॅथमॅटिक्स, आणि मराठीमध्ये म्हणू त्याला की सार्वत्रिक गणित, की आपल्याला गुणवत्तापूर्ण गणितीय विचार करायला शिकवणारी पद्धती. ही शिक्षकांना पण आपण करायला लावू, आणि शिक्षक मुलांसारखेच आम्ही बसतो गटामध्ये, आणि आम्ही कोणी शिकवणारे नसतो, आम्ही काही प्रश्न देतो आणि प्रत्येक शिक्षकांचा गट त्याबरोबर काम करतो. त्यातून शिक्षकांनी ती शिकवलेली असते, तेच म्हणतात अरे हे तर अपूर्णांकच म्हणताय तुम्ही, ही ऍक्टिव्हिटी हे असं आम्ही दाखवू शकतो, हे असं आम्ही करू शकतो. आणि शिक्षक त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी डिझाईन करायला लागले आणि मुलांना एंगेज करू लागले. शिक्षकांना पण शिकवण्यामध्ये मजा यायला लागली. गोष्टी मुलांनी केलेल्या होत्या त्या घरापर्यंत पोचल्या, पालकांपर्यंत पोचल्या. पालक पण म्हणायला लागले की अरे हा हे किती छान आहे, अरे मला पण हे कळलं. तर ह्याचा उपयोग हा संपूर्ण चळवळीसारखा होत गेला, आणि यातून आम्हाला मग विज्ञानाकडे पण बघूयात आपण, या दृष्टीने आम्ही युनिव्हर्सल ऍक्टिव्ह सायन्स याकडे लक्ष दिलं. वेगवेगळे शास्त्रज्ञ, आरती रिसर्च मधली आहे,
पुष्पाताई यांना मुलांबरोबर काम करणं, वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनात त्यांनी प्रोजेक्ट्स केलेले आहेत, त्याला बक्षिसं मिळालेली आहेत राज्यस्तरावर. तर अशा पद्धतीचे रिसोर्सेस आमच्याकडे, मित्र आमचे सगळे मंडळी म्हणतो आम्ही यांना म्हणतो रिसोर्स पर्सन आमच्या संस्थेचे. तर असे सगळेजण एकत्रित येऊन, आणि ते पुण्यातच असतात असं नाही ना, कोणी असतात बँगलोरमध्ये, कोणी एक्सपर्ट असतात कुठे केरळमध्ये. पण आता आपल्याला उपयोग काय आहे की आपल्याला फिजिकली एकत्र अशी मीटिंग घ्यायची आवश्यकता असते का? नाही. आपल्याला झूम, इतर प्लॅटफॉर्म आहेत, तुम्हाला पण नक्कीच माहिती असतील. तर त्या थ्रू व्हॉट्सअप, अजून कुठला प्लॅटफॉर्म आहे आपण मीटिंग करू शकतो त्याच्यावर ऑनलाईन? मुलांनी सांगायचंय कुठले प्लॅटफॉर्म माहिती आहेत? गुगल मीट, येस. देन व्हॉट्सअप व्हिडिओ, हे सगळ्यांना माहिती आहे. सो आपण अभ्यासासाठी का नाही वापर करायचा? गटाने अभ्यास करूया, आम्ही करतो तसा. आणि आम्ही प्रश्न विचारतो तिथे की आम्ही हा एक्सपेरिमेंट केला तर मला असं कारण वाटतंय. तर ते एक्सपर्ट जे असतात, ज्यांनी भौतिकशास्त्रात त्यांचं काहीतरी खूप काम असतं, तर मी म्हणते मला उत्तर हे वाटतंय हा या प्रश्नाचं, मग ते मला पुन्हा प्रश्न विचारतात. मग मी पुन्हा विचार करते ना ह्या विज्ञानाच्या ह्याला उत्तरासाठी अरे हे पण करून बघायला पाहिजे. आणि त्यातून आम्ही पूर्ण विचारांती त्यामधले काय काय करून अजून छोटे छोटे प्रयोग त्याला करायला पाहिजे. म्हणजे ती संकल्पना पूर्णपणे करत करत उलगडेल. मला कुठलीही व्याख्या, कुठलंही सूत्र हे लिहून द्यायची वेळ येणार नाही. हे कुणी तयार केलंय? मुलांनीच त्या प्रयोगात बघून आणि शोधून काढलंय. सो त्याला म्हणतात डू अँड डिस्कव्हर. आणि याच्यामध्ये शिक्षकांना पण मजा येते, मुलांना पण मजा येते, आणि हळूहळू दोघांची सजगता अजून पुढे नवीन नवीन गोष्टी, नाविन्यपूर्ण गोष्टी, नवीन प्रयोग हे त्यातून त्यांना सुचायला सुरुवात होते. याला म्हणतात की ग्रोथ माइंडसेट. आपलं जे काही विचारसरणी आहे ती विचारसरणी ही आपण अशा दिशेने आपण मुलांना आणि आपली पण वाढवू शकतो त्यातून, आणि पालक सुद्धा, की ज्याला म्हणतात ग्रोथ माइंडसेट. याच्यावरती जगभर काम झालेलं आहे. कॅरॉल ड्वेक आणि जो बोलर या दोघांचे व्हिडिओ यामध्ये आहेत. ते जरूर शिक्षकांनी, पालकांनी, सगळ्यांनी बघावेत. तर ह्या बाई काय सांगतात स्टॅनफोर्डच्या, की जसं मला मॅरेथॉन धावायची आहे मुलांना, तर काय करायला लागेल? मला मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करायची, पळायची, तर मला काय करायला लागेल? प्रॅक्टिस करायला लागेल रनिंगची. ती सातत्याने करायला लागेल स्पर्धेपर्यंत, आणि त्यातून माझी मसल पॉवर, स्टॅमिना हा वाढेल आणि मी स्पर्धा करू शकेल. तसंच आत्ताच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि काय त्याला तुम्हाला फेस करायचंच आहे. पण त्याच्यासाठी मुख्य 2 गोष्टी ज्या आपण आत्मसात करायच्या आहेत शाळेमध्ये, ते तुमचं ज्ञान त्या विषयातलं आणि वापरायची तुमची पद्धती, मेंदूला विचार करायला तुम्हाला शिकवायचं आहे. तर ते या सगळ्या सक्रिय ज्या गोष्टी शाळेतले शिक्षक आणि तुमचे मार्गदर्शक सगळे तुमच्या पुढे आणतायत, तर त्यासाठी तुम्हाला ते नक्कीच उपयोग होणार आहे. यातून तुमची स्किल्स वाढत जाणार आहेत विचार करण्याचं, आणि डेफिनेटली तुम्ही कुठले जे काही क्षेत्र तुमच्या कामाचं निवडाल त्यामध्ये तुम्ही अगदी आत्मविश्वासाने पुढे काम करायला लागणार आहे, आणि तुम्हाला त्याचा आनंद पण येणार आहे काम करण्याचा. कारण याची सवय तुम्हाला शाळेने लावली आहे की विचार करून तुम्ही शिका, विचार करून उत्तर द्या, करून बघा, या सगळ्या पद्धतींमधून. आणि म्हणूनच ही सगळी जी ट्रेनिंग आता चाललेली आहेत त्यातून शिक्षक आणि जे कोणी ट्रेनिंगला येत आहेत त्यांच्यामध्ये एक चर्चा होते, नवीन पद्धती समोर येतात शिक्षकांच्या, आणि शिक्षक उपक्रमशील आहेत, त्यामुळे त्या मुलांबरोबर त्या वापरल्या जात आहेत आपल्या, आणि त्यातून मुलांचा आत्मविश्वास हा वाढतोय. हे सगळ्यांनाच तुम्हाला कळत असेल. तर अशा पद्धतीने आमची ही चळवळ आम्ही चालवतो, आणि 2 दिवस आम्हालाही तुमच्याकडून शिकण्याची आणि तुमच्या बरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. तर इथे आपण सगळे मिळून काम करायचंय. तर अशी एक झलक पुढे आमच्या आरतीताई तुम्हाला देतीलच प्रयोगातून, आणि तशीच झलक आणि तसेच प्रयोग आम्ही 2 दिवस तुमच्या सगळ्या शिक्षकांबरोबर विज्ञानाच्या करणार आहोत, आणि आनंद घेणार आहोत विज्ञानाची पद्धती काय आहे याच्यावरती विचार करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
एकंदरीत 2 दिवसीय विज्ञान कार्यशाळेची रूपरेषा आपण आमच्यासमोर मांडली. यातून आम्हा सर्व शिक्षकांमध्ये कार्यशाळेची उत्सुकता निर्माण झाली आहे. यानंतर प्रमुख मार्गदर्शिका श्री पुष्पा क्षीरसागर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतन सारडा, उपाध्यक्ष रेड्डी सर, नंतर अग्रवाल सर, प्रमुख अतिथी कुमुदिनी भार्गव मॅडम, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यावरण अभ्यासक, पत्रकार, लेखक अतुलजी देऊळगावकर, संस्थेचे या शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत स्वामी सर, सर्व शिक्षकवृंद, पालक व मित्रमैत्रिणींनो, मी इथे आल्यानंतर इतकी सुंदर शाळा, लातूर तर शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्धच आहे, त्याचे सगळे जे प्रायोरिटीज आणि ते सगळे मुद्दे आणि या शाळेत बघितलं, संगीत, कला, क्रीडा ह्याला मिळणारं एकूण स्थान हे बघून खूप आनंद झाला. सगळेजण मांडतात की ह्याला शाळेत वाव दिला पाहिजे. आपले मुख्याध्यापकच संगीत विशारद आहेत, म्हणजे ती एक वेगळीच म्युझिकची दृष्टी सर्वसमावेशक आणि ही शाळा खूप सुंदर आहे. इथं आल्याचं मला खरंच खूप सार्थक वाटतं. मी जवळ होते 25 वर्ष, वेगवेगळ्या कामानिमित्त येत होते, पण ह्या शाळेत येण्याचा योग आत्ता आला. मी 4 मुद्दे मांडणार आहे तुमच्या पुढे. मी भूकंपग्रस्त, आधी मी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं, खूप वाचायचं, नोट्स काढायच्या, मुलांसमोर जाऊन लेक्चर द्यायचं. आणि नंतर भूकंप झाल्यावर माझे मिस्टर आणि मी आमच्यात वाद चालला होता. मला वाटत होतं आपण हेच काम करावं, त्यांनी ते काम करावं. पण जेव्हा मी नेहमी यायला लागले आणि तिथल्या सगळ्या गोष्टी बघितल्या, तेव्हा मी ठरवलं नाही, आपण पण इथे येऊन काम करायचं आणि भूकंप पुनर्वसनात काम करायला लागले. ते काम करत करत मग 97 सालापासून हायस्कूलमध्ये शिक्षिका, विज्ञान शिक्षिका म्हणून काम करायला लागले. तर आता खूप मीडियमचं चाललंय, बोर्डाचं चाललंय, ICSE का, CBSE का, SSE का, आणि एक माहोलच बदलतोय. आपल्याकडे संविधान आलं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या ह्याच्यात मांडलेलं होतं, अगदी कोर्ट, सगळ्या सोयी, सगळ्या ह्याच्यामध्ये जे स्थानिक लेवलला असेल, म्हणजे कोर्ट सुद्धा नंतर तिकडे जा, त्याप्रमाणे शिक्षणाच्या ह्याच्यात सुद्धा आपण इथं राहतो. तर इंटरनॅशनलला महत्व पूर्वी नव्हतंच, पण आता स्पर्धेच्या जगामध्ये पालकांचा गोंधळ खूप वाढतोय. माझ्या मुलाला मी ICSE ला घालू का, CBSE ला घालू का, SSE ला घालू. तर हे सगळं आहे, हे सगळं वरवरच आहे. कार्ल न्यूपोर्ट काय म्हणतात, सो गुड दे कांट इग्नोर यू. शाळा महत्वाची आहेच आहे, शाळा संस्था, पण त्याच्याबरोबर आपण आपला पाल्य आपण काय करतोय ते महत्वाचे. संयोगिता ढमढेरेंनी त्याचं भाषांतर केले. सगळे जगातले जे लोक आहेत ते होते काय आणि बनले कसे. तुम्ही इतके कष्ट, इतकं तुम्ही निपुण व्हा की तुम्हाला कुणी इग्नोर करणार नाही. आणि म्हणून अभ्यासाच्या बाबतीत पण हेच आहे. ही शाळा अद्वितीयच आहे. म्हणजे आता सध्या स्पर्धेच्या जगामध्ये लातूर पॅटर्न इतकं घोका शिका, मार्क 100 पैकी 100च्या वर ते सुद्धा झालेले. त्या ह्याच्यात अशी संस्था चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पालकांचा विचार असं वळायला लावणं, म्हणजे आर्थिक गणित आहेच आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेच आहे, स्पर्धेचं जग आहेच आहे, शासनाचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळं या सगळ्यांना मी शतशः नमन करते की अशी संस्था चालवत आहेत. त्याच्याबद्दल मला खूप छान वाटलं. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान तर सगळीकडेच आहे, प्रत्येक गोष्टीत आहे. फक्त आपण पुस्तकातनं बाहेर यायला पाहिजे. स्वयंपाकघरात विज्ञान आहे, हॉलमध्ये विज्ञान आहे, बाहेर गेलं तर विज्ञान आहे. तर शिक्षकांनी ती दृष्टी कशी द्यायची. पाठ्यपुस्तक महत्वाचं आहे, पण त्याच्या बाजूचं जे आहे, मी ज्या वेळेला 8वी 9वी 10वीला शिकवायला सुरुवात केली, मी स्वतःच खूप अंतर्मुख झाले की मला स्वतःला, मी लेक्चरर म्हणतो ते मला काहीच माहित नाही बेसिक. आणि मग खूप प्रयत्न केले. तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, सोपं कसं शिकवायचं, कसं मुलांना बाहेर न्यायचं. आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून आपली मुलं, म्हणजे मी जेव्हा 97ला शाळेत लागले त्यावेळेला द्रवरूप वायू अवस्था LPG हे एक उदाहरण होतं, लिक्विफाईड गॅस LPG. मी आपलं सहज म्हणलं LPG माहिती का,
एकाही मुलाला माहित नाही 60 मुलांच्या वर्गामध्ये त्यांनी LPG बघितलाच नाही. कलदेव निंबाळा हे 2,500-3,000 हजार वस्तीचं गाव, नदी नाही, डोंगर नाही, सगळ्या 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 इतक्या संधीची कमतरता. मग मी वाचनाचा सहारा घेतला, पुस्तकं मुलांमध्ये वाचनाची. आणि इथं पालकांसाठी मला पहिलंच उदाहरण आहे, पालकांसाठी वाचनाची हे चालवणार ही शाळा. खूप महत्वाचं आहे. आता पालकांवरच खूप काम करायला लागणार आहे, कारण शाळेचं वेगळं प्रेशर, पालकांचं वेगळं आणि मुलाचं सँडविच होते मध्ये. काय करायचं? तर या शाळेचं परत एकदा कौतुक करते. पालकांच्या वाचनासाठी सुद्धा कार्यक्रम घेतायत ते. आणि म्हणून विज्ञान शिक्षक म्हणून काम करताना वैज्ञानिक दृष्टिकोन हे आपल्या संविधानामध्ये आपण जसं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही सगळी आपली हक्क आहेत ती मिळाली आहेत. आपलं जीवन 1950 नंतर खूप सुखकर झालेलं आहे. अगदी रस्त्यावरचा साधा फाटका माणूस ते पंतप्रधान हे दोन्ही एका स्तरावर संविधानाने आणलेले आहेत. आणि हे सगळे हक्क आपण हे करत असताना मिळालेले असताना आपली काही कर्तव्य सुद्धा आहेत. त्या कर्तव्यामध्ये कलम 51 क हे मूलभूत कर्तव्य सांगितलेलं आहे की आपण भारताचे नागरिक म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणं हे आपलं कर्तव्य. आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर साधं सोपं डॉक्टर दाभोळकरांनी 4 शब्दात व्याख्या केलेली. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. आता आरती घेणार आहे ती एक ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यातनं तुम्हाला कळेल दिसतं ते तसं असतं का, दिसतंय ते खरंच आहे का, ते तसं असेल तर का. आणि म्हणून विज्ञानामध्ये कृती, निरीक्षण, तर्क, अनुमान, चिकित्सक कृती या गोष्टींनी पुढे जायचं. आणि म्हणून भारतीय नागरिक म्हणून तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, पण शिक्षक म्हणून, मी विज्ञान शिक्षक म्हणत नाही, शिक्षक म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण शाळेमध्ये एवढा वेळ घालवतो, आपण स्वतः सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे आणि आपल्या मुलांमध्ये ती मूलभूत गोष्ट आणण्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. भाषेचे असले तरी कुठले, विज्ञानाचं तर आहेच. मग आता ते कसं? तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सांगितलं तसं की पूर्वी नव्हते एवढे चमत्कार, माध्यमांचं सगळं जे अंगावर येतंय वेगवेगळ्या पद्धतीने, की ॲक्युप्रेशर काय, कुंकू का लावायचं, किंवा वेगवेगळ्या गोष्टी अशा येऊन आढळतात ज्याच्यामध्ये बऱ्याच ह्याच्यात छद्म विज्ञान आहे. आणि मग सामान्य विद्यार्थी किंवा माणूस म्हणून आपण विचार करायला लागतो हे खरंच आहे का, मग हे असेल का. तर हे तपासून पाहणं, कसोटीला उतरवणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. जेवढा पुरावा आहे तेवढाच त्याच्यावर विश्वास ठेवायचा, त्या पुराव्यासाठी मग प्रयोगाच्या कृतीतनं जायचं, हे अंगीकारायचं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आता विद्यार्थी म्हणून शिकत असताना आपण शिकतो एक दल, विदल, मोनोकॉट, डायकॉट, आणि मग पुस्तकातलं शिकतो की शिराविन्यास असा असतो बाबा, त्यांचं रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. पण मी तुम्हाला जर दिलं, तुम्हाला नाचणी माहितीये का? सगळ्यांना माहितीये, बघितलीये कशी असते. आणि मोहरी दोन्ही सारखे दिसतात. मग मला सांगा त्यातलं मोनोकॉट कुठलंय आणि डायकॉट कुठलंय? मोहरी आणि नाचणी. परत एकदा सांगा. मोहरी. तर बघा घरी गेल्यावर आता त्याच्यात काही प्रत्येकाला करताय, प्रत्येकाचे काही बी चोळून बघताय, ते मोहरीचं बघताय. गाई लोणचं घालताना आता सगळंच विकत मिळतं, त्यामुळे पूर्वीसारखं तव्यावर नसेल घासत, पण मोहरी अशी भाजली किंवा घासली की त्याची डाळ होती. मोहरीची डाळ मिळते बघा, मोहरीची डाळ मिळते. त्याचे डायकॉट 2 दल होतात वेगळे. मोहरी द्विदल आहे आणि आपली नाचणी एक दल आहे. मग त्याच्या झाडाकडे जायचं बी कडून. मोहरीचं झाड तुम्ही बघितलं असेल किंवा बघा आता तुम्हाला आहेच आहे मोबाईलवर, त्याचं कसं आहे पान, नाचणीचं कसं आहे, तृणधान्य आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण बघू शकतो. कलौंजी म्हणजे कांद्याचं बी आणि तुळशीचं बी, दिसायला दोन्ही सारखंच आहे. त्याच्यातही तसं अशी शिक्षकांनी शिक्षक म्हणून उदाहरणं शोधून काढायची की मुलांना नेहमी नेहमी पुस्तकात आहे तेच देण्यापेक्षा बाजरी, ज्वारी, कांदा आणि सूर्यफूल वगैरे मध्ये आपण डोकं वापरून शोधायचं आणि त्यांना सांगायचं हे बघा. आणि मग त्याच्यातनं असं प्रत्येक गोष्टीत करता येतं.
बाल विज्ञान परिषद म्हणून आहे. पूर्वी लातूरला खूप ऍक्टिव्ह होती, आता नाहीये मला वाटतं. महाजन सर होते तेव्हा, मी खूप वर्कशॉपला आलेले. त्याच्यात पण संधी आहे. त्याच्यात मूलभूत रिसर्च संशोधन करायला विद्यार्थ्यांना वाव मिळतो. मी माझ्या कलदेव निंबाळा खेड्यातून 4 ते 5 वेळा राज्यस्तरीयला माझी मुलं नेली होती आणि 2 वेळेला राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प नेले होते. सुगरणीच्या घरट्यावर होणारा दुष्काळाचा परिणाम असा साधा प्रकल्प होता. आणि दुसरा एक होता, मी खेड्यात राहायला गेल्यापासून माझ्या डोक्यात बसलं होतं की वत्तल म्हणून पाणी तापवायला ते जे पारंपरिक पद्धतीने चूल करतात, त्याच्यात तांब्याचं भांड बसवतात आणि सगळ्या बाजूनी अशी ती चूल बंद असते आणि फक्त लाकूड घालण्यापुरतं एवढं उघडं ठेवलेलं असतं. आणि ती पारंपरिक पद्धतीने, म्हणजे यांचं कसलं छान विज्ञान आहे, यात काही इंजिनिअरिंग ह्यांचं कसं यांनी केलं असं ठेवलं. आणि मग त्याच्यातलं पाणी सकाळी आपण 8-9 पर्यंत तापवलेलं पाणी, संध्याकाळी जेव्हा ते लोक शेतातनं येतात त्यावेळेला येतात त्यातनं आणि पायावर घेतात गरम पाणी, ते गरम राहिलेलं असतं, सकाळीच विजलेलं असतं. मग त्याचा अभ्यास केला आणि मग त्याच्यावर प्रकल्प केला. वत्तल चूल ती पाणी तापवायची, त्याच्यात काय काय. मग साधनं तर खेड्यातली शाळा, थर्मामीटर इतके नव्हते, 2च थर्मामीटर. तर शिक्षकाला सगळे मार्ग काढता येतात. मी 4 मुलांचा गट केला. त्यांना म्हणलं आपण आधी काय करूया, 2-4 दिवस टेम्परेचरचा अंदाज घेऊया. मी आत्ता मोजले हे 60 आहे, मग दुसरं पाणी दिलं हे किती, अंदाज करून आधी 2 दिवस तुम्ही स्वतः प्रत्यक्ष तापमान घ्या आणि नंतर अंदाजाने घ्या, असे तक्ते बनवायचे. मुलांमध्ये जर ही वृत्ती निर्माण झाली ना, चिकित्सक आणि अनालिसिस करायची, ती खूप छान वृत्ती निर्माण. तो माझा प्रकल्प चंदीगडला केला राष्ट्रीय स्तरावर. नंतर तोच प्रकल्प मी जरा अजून त्यात ऍड करून पर्यावरण शिक्षण संस्था CEE त्याचं पण मेंबर व्हा. सेंट्रल फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन औंधला आहे ती संस्था. त्यांचे पण खूप प्रकल्पावरचे पुस्तक असतात. त्यांना तो प्रकल्प सादर केला. त्या प्रकल्पाला विद्यार्थ्यांना माझ्या 10,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक महाराष्ट्रातलं मिळालं. तर म्हणजे आपण स्वतः असलं ना, मुलं सारखी आपल्याला बसूच देत नाही. म्हणजे मी लिंबाळ्याला होते तेव्हा 10 ते 4 शाळा झाली की 7:30ला मुलं यायचीच. आम्ही ग्रामपंचायत बसायचो अभ्यासाला. आणि पूर्वी खेड्यातली लाईट आता माहित नाही पण सारखीच जायची. तर ग्रामपंचायतीने आमच्या लिंबाळच्या सोलर बसून घेतलं होतं ग्रामपंचायतीमध्ये आमच्या अभ्यासासाठी 2001ला. आणि तेव्हापासून मी 2019ला रिटायर झाले. तोपर्यंत मी 7 ते 9:30 मुलांचा अभ्यास वर्ग घेत होते. म्हणजे मी शिकवत नव्हते, त्यांनी विचारायचं, मी माझं लिखाण वाचन करायचं. मुलं सारखी संपर्कात राहतात, खूप वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि अशा वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांना आपण स्वतःहून अप्रोच व्हायचं. तुम्हाला काही दुसऱ्या शिक्षकांचं शाळांसारखं तुमचे हे कोणी अडवणार नाही, तिकडच कशाला जायचं. मला माहिती, अतुलना माहिती की विज्ञान जत्रा अहंकारी सर भरवायचे. मी भांडण करून उमरगा तालुक्यातली असून त्यांच्याकडे गेले होते की मला घ्या म्हणून. तर शिक्षकांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये जर सामील झालं तर मुलांना आपल्याला खूप देता येतं, आपल्याला पण त्याचा आनंद होतो. ग्राउंडवर गेलं तिथंही ग्रुप प्रकल्प, इथं प्रकल्प करायचा की कार्यक्रमाच्या वेळेला लाईट चालते, किती जात असेल बाबा, आधीचं रिडिंग बघायचं, नंतरचं रिडिंग बघायचं, लाईट गेल्यावरचं काय, कुठंही प्रकल्प आपल्याला करता येतो. स्वयंपाक घरामध्ये आई कुकर लावते किंवा वडील कुकर लावतात, आहे का असं माहित नाही. आता ह्याच्यामध्ये नोकरी करणाऱ्या किती बरं पालक हात वर करा, नोकरी करणारे कुणी पालक, म्हणजे त्यातल्या त्यात महिला पालकांची संख्या दिसते आणि पुरुष पालकांची दिसत नाही. एक तार्किकता की बाबा नोकरी असेल गेले असतील म्हणून. खरं शनिवारी सुट्टी पण असू शकते, पण ही जबाबदारी फक्त आईची नाहीये, आपल्याला पण माहित असली पाहिजे. आपल्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी वडिलांची पण असते. तर कुकर मधलं किती पाणी शिल्लक राहिलं, किती लावलं, कुकर मध्ये भात शिजवला वाटीभर, त्याला किती वेळ लागला आणि तोच भात मी ह्याच्यात शिजवला गॅसवर, मोठा गॅस ठेवून शिजवला, बारीक गॅस, खूप प्रकल्प करता येतात, सगळे करता येतात. आपलं न्यूट्रिशन मधले प्रकल्प करता येतात. काय माझ्याकडे खेड्यात मी उपक्रम घ्यायचे की आजींना वगैरे आजोबांना विचारा पूर्वी किती भाज्या होत्या,
तर 80-90 भाज्यांची यादी निघायची. आपण किती आता भाज्या खातो. असं प्रचंड पोटेन्शियल आहे विज्ञानमध्ये. फक्त आपण गट करायचे आणि वेगवेगळ्या गटांना वेगवेगळं सांगायचं, त्यातनं माहिती जमा होत जाते, त्यातनं आपल्यालाही शिकता येतं. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी लोकाभिमुख विज्ञान जागृती आवश्यक आहे. जर विज्ञाननिष्ठ आपण झालो तर शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण विचार करू. निकोप समाजाच्या निर्मितीसाठी काय आवश्यक आहे ते करायला आपण पुढे जाऊ. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणं, विज्ञाननिष्ठ असणं म्हणजे उपासनेला विरोध नाही. आपल्या संविधानामध्ये सगळ्यांना उपासनेचं स्वातंत्र्य दिलंय, आपला धर्म आचरण्याचं स्वातंत्र्य दिलंय, ते सगळं आहे. आणि बाबा बुवा चमत्कार हे मात्र निकोप समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक नाहीये. त्यांच्यावर प्रहार करणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं, बातम्या जमा करणं, त्या बातम्यांच्या संग्रहाचा उपक्रम करणं, लोकविज्ञान दिनदर्शिका निघतील, जुन्या लोकविज्ञानमधनं काही माहिती जमा करणं. जुन्या शास्त्रज्ञांची चरित्र जर आपण वाचली, आपल्याला बोहर्स माहिती की बाबा त्यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला आणि मेंडेलिव्ह तर आता काढूनच टाका म्हणतात. मेंडेलिव्हचा नियम बदलला की मूलद्रव्यांची सगळी स्थिती आहे ती त्यांच्या अणुअंकामुळं म्हणजे ॲटॉमिक मासमुळं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि बोहरनी सांगितलं नाही, ते ॲटॉमिक नंबरमुळं आहे. एवढंच आपल्याला माहिती. पण त्या बोहरचं चरित्र वाचा, तुम्हाला आता नेटवर सगळं उपलब्ध आहे, शाळेत पुस्तकं असली. त्या बोहर्सनी परिस्थिती नसताना फिजिक्स मधल्या एवढ्या गोष्टींवर अभ्यास केलाय. आईन्स्टाईननी त्याचं कौतुक केलं आणि त्या दोघांनी मिळून मग चौथी अवस्था बोन्स आईन्स्टाईन कंडेन्सेट, आपण 3 अवस्थानंतर पुढच्या 2 अवस्था शिकतो. काय बरं हे बोन्स आईन्स्टाईन कंडेन्सेट चौथी अवस्था, ते सर्च केलं की तुम्हाला त्याच्यात दिसेल सगळं. तर असं विज्ञान सगळीकडे आहे. ती तुम्ही गाण्यात म्हणलं तसं ती दृष्टी जोपासा. आपल्याला जितका प्रयत्न करता येईल ती जोपासण्यासाठी मदत करणं, पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि आपण स्वतः विद्यार्थी म्हणून ते पुढे जाण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, एवढं सांगते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण उल्लेख केलेल्या विज्ञान जत्रा या उपक्रमामध्ये स्वर्गीय डॉक्टर अहंकारी सर यांच्या विज्ञान जत्रा या प्रकल्पामध्ये विद्यालयाने 4 वेळा सहभाग नोंदवला होता. आपण ज्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी कसा जोपासावा हे विविध उदाहरणाद्वारे सांगितलं. निश्चितच याचा उपयोग आमच्या दैनंदिन जीवनामध्ये होईल. यानंतर आजचे प्रमुख मार्गदर्शक आरती ढेपे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. पुष्पाताई आणि स्वातीताईंनी तुम्हाला सांगितलेलीच आहे सर्व माहिती की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तो कसा बाणवावा, त्याचा कसा रोजच्या दैनंदिन ह्याच्यात उपयोग करावा. तर मला असं वाटतंय आता आपण एक प्रयोगच करून बघूया सगळ्यांनी मिळून. चालेल का? ओके. तर मी तुम्हाला काही पेपर्स वाटते आणि तुम्हाला प्रयोग कसा करायचा आहे तोही सांगते. तर तुम्ही मला तुमची निरीक्षण सांगाल. ओके. आणि मग त्या निरीक्षणांवर आधारित आपण पुढचं डिस्कशन करूया. चालेल का? तुम्हाला प्रत्येक वेळी प्रयोग करताना खूप सगळ्या साधनांनी युक्त प्रयोगशाळाच पाहिजे असं काही नाही बरं का. आपण घरी आजूबाजूला मिळणाऱ्या वस्तू ह्या वापरून सुद्धा खूप सारे प्रयोग करू शकतो. तर आता सगळ्यांना वर्तमानपत्र मिळालंय का? तर हे वर्तमानपत्र आहे. तिथं मागं स्वातीताई पण उभ्या आहेत, इथं पुष्पाताईंच्या हातात. पुष्पाताई तुम्हाला मिळालं का पेपर? ओके. मी तुम्हाला दाखवते त्याच्याकडे आधी लक्ष द्या व्यवस्थित. ओके. आणि मग त्यानंतरच तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करायची.
तर हा माझ्या हातात साधा सिंपल वर्तमानपत्राचा कागद आहे. ओके, मी त्याची अशी एक सुरळी केली. आता करू नका, आधी बघा. ओके, ही सुरळी केली मी. आणि तुम्ही सर्वांनी इथं जे लिहिलेलं आहे सोमाणी विद्यालय, तर त्याच्याकडे तुम्ही या सुरळीतनं बघायचंय. मी आता माझ्या समोरचा एखादा मी ते कलिंगड आहे त्याच्याकडे मी एक डोळा माझा बंद करते आणि दुसऱ्या डोळ्यानं बघते. ओके, हे असं केल्यानंतर मी माझा डावा डोळा अजूनही बंदच ठेवल्या, उजव्या डोळ्यातनं मी बघतीये हे. आणि मग मी हा माझा डावा हात जो आहे हा ओपन केला आणि हा इथं असा समोर सुरळीला लावला आणि मी माझे दोन्ही डोळे उघडले बर का. तर मला एक गंमत दिसतीये, तुम्ही बघा बरं, तुम्हाला ही गंमत दिसतीये का? सर्व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून पाहायचं आहे. ओके, तुम्हाला गंमत दिसली तर फक्त हात वर करा. येस, एका टीचरना दिसली. येस, मला दिसतच बर का हात वरती झालेले. दिसतंय सर्व विद्यार्थ्यांना? ठीक. प्रयोगाचा आनंद घ्यायचा सर्व विद्यार्थ्यांनी. समोरील वेगवेगळे अक्षरे आपण पाहायचे आहेत. तुम्हाला दिसलं झाला का सगळ्यांचं करून? ओके, कोणीतरी एकानं, ज्याला काय दिसलं एकानं हात वरती करा. कोणाला दिसलं? ओके, तू उभा राहा. हाताला छिद्र पडल्यासारखं दिसलं? ओके, हा अनुभव बाकी कोणाकोणाला आला? अरे वा, सगळ्यांना दिसलं हाताला छिद्र पडलंय. आणि ज्या चित्रावरती आपण आधी फोकस केलेला होता त्या छिद्रातनं, आपल्या हाताला पडलेल्या छिद्रातनं ते चित्र दिसायला लागलं किंवा ती अक्षर दिसायला. पण आहे का तुमच्या हाताला छिद्र पडलेलं? मग हा हाताला छिद्र पडल्याचं आपल्याला काय होतंय? भास. मग अशा आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. ह्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? हॅल्युसिनेशन. आपल्याला असे भास होत असतात आणि आपल्याला वाटतं की खरंच त्या गोष्टी तिथं घडतायत. त्या घडत असतात का? नाही, ते होणारे असतात भास. आता ओके, हे झालं आपलं ऑब्झर्वेशन. आजूबाजूला असलेल्या ज्या गोष्टी आहेत इझिली अवेलेबल, वर्तमानपत्र तर सगळ्यांच्या घरात मिळतं. ओके, तुम्हाला काही वेगळी कंडिशन डेव्हलप करायला लागली आहे का हा भास अनुभवण्यासाठी? नाही. आता इथं सभागृहात बसून
तर सगळ्या जणांनीच, सगळे स्टुडंट, शिक्षक, नंतर इथं व्यासपीठावर बसलेले सगळे सन्माननीय लोक, या सर्वांना, मला, तुम्हाला सगळ्यांना हा अनुभव आला, हाताला भोग पडल्यासारखं वाटलं. हा, मग ही जादू आहे असं आपण म्हणू शकू का? एक लक्षात घ्या, जादू ही फक्त काही ठराविक लोकांनाच करता येते. इथं बसलेल्या A to Z लोकांना ही जादू जमली आहे. म्हणजे याचा अर्थ ही जादू नाहीये, तर हा एक प्रकारचा सायंटिफिक प्रयोग आहे आपण केलेला. आता त्याच्या मागचा कार्यकारण भाव, ओके, आपल्याला हे ऑब्झर्वेशन मिळालं, ओके, तर ह्या ऑब्झर्वेशनच्या मागचं आपण कारण शोधून काढायला पाहिजे. हा, तर तुम्हाला कुणाला माहिती आहे का की काय कारण असू शकेल? आता मला ह्याच्यावरती बेस्ट, ओके, मला हे असं ऑब्झर्वेशन मिळतंय, ह्याच्यावर तुम्ही काय विचार काय केला असेल? हे मला का मिळतंय? का तुम्ही त्याला फक्त जादू हे नाव द्याल आणि त्याच्या मागचं कारण शोधणं बंद कराल? तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होत नाही की मला हा असा आभास का होतोय, बरं कशामुळे होतोय? काय सांगाल? कोणी हात वर केला? आणि चुकू दे उत्तर. तुम्हाला माहितीये का, विज्ञानाची हीच मजा आहे. पूर्वीचे बरेचसे शोध, आता पुष्पाताईंनी सांगितलं, सुरुवातीला असं वाटलं की ऍटॉमिक मास मुळे ह्या सगळ्या इलेमेंट्सच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. नंतर शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ऍटॉमिक मास नाही बरं का, ऍटॉमिक नंबर मुळे हे सगळे आपल्याला वेगवेगळे गुणधर्म दिसतात. तर विज्ञान हे चुका करतं आणि त्या चुकांमधनं सुधारणा करत करत आपण पुढे जातो. त्यामुळे चुका करायला पूर्ण वाव आहे, पण तुम्ही उत्तर द्यायला मात्र शिकलं पाहिजे. सो काय वाटतंय तुम्हाला? कोणीही सांगा, शिक्षक सांगा, स्टुडंट सांगा, कारण आपल्याला याच्या मागचं उत्तर शोधायचंय आणि जोपर्यंत उत्तर सापडत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करत राहायचंय. तुम्ही पहिली गोष्ट तर आपण एक डोळा बंद केल्यामुळे आपलं लक्ष केंद्रित झालं आणि जे आपण शब्द किंवा चित्र पाहिलं प्रयत्न करते मॅडम मी. हो हो, अगदी जरूर. एक डोळा बंद केल्यामुळे आपलं मेंदू आणि सगळं लक्ष केंद्रित झालं, जसं आपण निशाणा लावताना करतो त्याप्रमाणे. आणि नंतर मग त्या सुरळीतून पाहताना लक्ष केंद्रित झाल्यामुळे ती जी चित्र होतं जे आपल्या डोळ्यावरती काही वेळापुरतं राहतं, स्थिर राहतं. जसं एखाद्या कॅमेऱ्यामध्ये चित्र काढलं त्यामुळे आपल्या डोळ्यावरती पण राहणार आहे. पण नंतर जेव्हा आपण एक हात त्या सुरळीला लावलं, आपल्याला असं वाटलं की ते चित्र डिस्टर्ब होते, पण नाही झालं आणि मग आपण डोळे उघडले. पण मी काही वेळानंतर ते पापण्या बंद करून खूप वेळा पण पाहिलं, पण ते चित्र तशाला तसंच राहिलं आणि आपल्या हाताला छिद्र पडल्यासारखं वाटलं. मग ते भास प्रतिमा होती ती. आणि जेव्हा हात बाजूला केला तरी पण ती प्रतिमा तशीच होती, पण जेव्हा सुरई बाजूला केली ते मात्र चित्र डिस्टर्ब झालेलं होतं. चांगलं ऑब्झर्वेशन आहे तुमचं. मॅडम, इकडे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की परसिस्टन्स ऑफ विजन झालं असं मला स्वतःला वाटतंय आणि त्या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईटचा पण इफेक्ट मला दिसतो. बर, ओके. आणि कोणाला काही सांगायचंय? तुम्ही सगळे 9वीतले विद्यार्थी आहात ना? तुम्हाला डोळ्याची रचना माहितीये का? हा, डोळ्यांनी आपल्याला कसं दिसतं? आपण डोळ्यांनी बघतो, लेन्स जी असते, हा, त्या लेन्सने आपण बघतो आणि त्याची प्रतिमा आपल्या मेंदूवरती मागं तयार होते, बरोबर आहे? आणि त्या प्रतिमेचं अनालिसिस होतं आणि आपल्याला लक्षात येतं की समोर जी आपण बघतोय ती प्रतिमा या गोष्टीची आहे. ओके, आता मी सुरळीतनं जेव्हा बघत होते, एक डोळा मी बंद केलेला आणि मी सुरळीतनं बघत होते, तर माझ्या उजव्या डोळ्याने एक प्रतिमा टिकली. ओके, आता मी मागं हे कलिंगड बघत होते, त्यामुळे माझ्या डोक्यात मागं मेंदूवरती कलिंगडाची प्रतिमा तयार झाली. ओके, आता काय झालं, मी दुसरा डोळाही उघडला, म्हणजे पहिल्यांदा माझा फक्त एक डोळा कलिंगड बघत होता. आता माझ्या दोन्ही डोळ्यांनी समोर जी जे आहेत वस्तू त्याच्या प्रतिमा घ्यायला सुरुवात केली. तर मला
हात पण दिसतोय आणि ते कलिंगड पण दिसतंय. ओके, पण ती जी माझ्या मेंदूच्या पटलावरती जी प्रतिमा राहिलेली ती एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती तशीच राहिली. बरोबर आहे. आणि मी जेव्हा माझा हात हा असा लावला तेव्हा ती प्रतिमा, कलिंगडाची प्रतिमा आणि माझ्या हाताची नवीन प्रतिमा ते एकमेकांवरती सुपर इम्पोज झाल्या, म्हणजे एकमेकांवरती अशा ठेवल्या गेल्या. आणि मग काय झालं, मला एका क्षणासाठी वाटलं की मला हाताला भोग पडलंय आणि त्यातनं मला ते कलिंगड दिसतंय. समजलं. त्यामुळे ह्या उजव्या डोळ्यानं निर्माण केलेली प्रतिमा आणि डाव्या डोळ्यानं ऑब्झर्व केलेली प्रतिमा ह्या एकमेकांवरती सुपर इम्पोज झाल्या आणि मग मला ते भोग पडल्यासारखं दिसलं आणि भोकातून मला कलिंगड दिसले. इथं तुम्हाला शाळेचं नाव दिसलं असेल. ओके, सो अशा पद्धतीने आता मी ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी जोडल्या, माझं काय काय ज्ञान वापरलं, डोळ्यांनी मी कशी प्रतिमा बघते, बरोबर आहे. नंतर मेंदू मध्ये ती प्रतिमा कशी किती क्षण राहते. ओके, नंतर सुपर इम्पोजिशन ऑफ द इमेजेस ही टर्म मी वापरली. ओके, सो वेगवेगळ्या गोष्टींचं जे माझं ज्ञान आहे ते एकत्रितरित्या करून मी हा एक छोटा सोपा प्रयोग केला आणि त्याच्या मागचं कार्यकारण भाव मी शोधून काढायचा प्रयत्न केला. ना की त्याला जादू हे नाव देऊन. हे बघा, जादू किंवा चमत्कार म्हणणं हे पळवाट काढण्यासारखे. ओके, तुम्ही एकदा त्याला नाव दिलं जादू की तुम्हाला पुढे गरजच भासत नाही. पण आपला मेंदू हा असा आहे की जर का तुम्ही त्याला नवीन नवीन खाद्य पुरवत राहिला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे न्यूरो जंक्शन्स तयार होतात आणि तुमची उत्सुकता वाढत जाते. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल प्रश्न पडायला लागतात. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मेंदूला जास्तीत जास्त काय म्हणतात चिरतरून ठेवू शकता. ओके, त्यामुळं आपल्याला ही जी माहिती अवेलेबल आहे त्याचा कसा वापर करायचा हेही खूप महत्वाचा भाग आहे विज्ञानात. ओके, सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी धडपड केली पाहिजे. ओके, ह्याच्यातनं आपल्याला काय फायदा होतो, अशा पद्धतीनं आपण कार्यकारण भाव जेव्हा शोधून काढतो वेगवेगळ्या ह्याच्यातला, हे का गरजेचं आहे. केवळ मेंदूला चिरतरून ठेवणं हा एकमेव उद्देश आहे. हे आपल्याला का, आपण हे विज्ञान आपण का शिकतोय. तर्कशुद्धपणे विचार करण्याची जी आपल्याला सवय लागते त्यातनं आपली फसवणूक, ठिकठिकाणी होणारी फसवणूक आपण टाळू शकतो आयुष्यात. ओके, आणि सायन्स आणि गणित ह्याच्यामधनं आपल्याला हे अशा पद्धतीनं आधी आपण काय केलं, ऑब्झर्वेशन घेतलं. काय काय ऑब्झर्वेशन, वेगवेगळ्या लोकांना काय काय ऑब्झर्वेशन मिळाली ह्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. नंतर त्याच्यातनं ह्याच्या मागचं कारण शोधून काढायचा प्रयत्न केला. जेव्हा आपल्याला कारण माहिती नसतं तेव्हा आपण तज्ञांची मदत घेतो. ओके, आता सोशल मीडिया, व्हॉट्सअप ह्याच्यामुळं खूप गोंधळ निर्माण झालाय. तरी सुद्धा आता आपल्याला गुगल थ्रू आपल्याला भरपूर महत्वाची माहिती सुद्धा मिळते. सो आपण या इंटरनेट याचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो. पुस्तकं आहेत विविध, ह्याच्यातनं आपण माहिती मिळवू शकतो. तर त्याचा आपण वापर केला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली फसवणूक टाळता येईल आणि गोष्टींचा तर्कशुद्ध विचार करण्याची आपल्याला सवय लागेल. ओके, त्यामुळे आपण आता पुढच्या ऐकू येते सगळ्यांना. आता आम्ही जेव्हा हा प्रयोग केला मुलांबरोबर ना, तर मुलांनीच काय केलं थोड्या वेळाने की तिथे कसा कॉन्ड्यूट पाईप, इलेक्ट्रिसिटीचं काम चाललं होतं आणि त्याचा कन्सिल्ड वायरिंगचा पाईप एक पडला होता. तर एका मुलाने तो उचलला आणि म्हणाला आम्हाला दाखवायला आला, तुम्हाला आठवत असेल पुष्पा, आणि ह्याच्यातून पण होतंय ताई. म्हणजे हे जे आहे ना प्रयोग इथेच थांबतो का, नाही. त्याच्यावर मी त्रिकोणी ट्यूब मधनं मला हेच दिसेल का, मी ट्रान्सपरंट कागद वापरला तर मला हेच दिसतंय का, मी छोटी ट्यूब वापरली तर मला हेच दिसतंय का, असे जे आपल्याला नवीन प्रयोग त्यातून सुचतात, प्रश्न येतात, त्या प्रश्नांची उत्तरं ही छोटे प्रयोग आपण सेट करून शोधायची पुन्हा, आणि त्यातून आपल्याला नवी विचारांची दिशा आणि नवा शोध मिळतो. एडिसननी दिव्याचा शोध कधी लावला होता तुम्हाला पुस्तकात आहे. तर तोच दिवा आता आहे का आपण वापरतोय तो,
त्याच्यामध्ये सातत्याने ती दिशा घेऊन नवीन नवीन जी काही धातू निर्माण झाले, मटेरियल्स आली, त्याच्या ते वापर करून नवीन दिवे कुठले करता येतील, कमी शक्ती वापरणारे इलेक्ट्रिसिटी वापरणारी कुठली टेक्नॉलॉजी करता येईल, असे शोध लागले. आणि त्यातूनच तो एडिसनचा दिवा हा किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसतो ते पहा सगळ्यांनी. आणि याला म्हणतात एखादी संकल्पना ही वेगळ्या प्रकारे ती आपल्याला दिसायला लागते, करून बघण्यातून सुचायला लागते. आणि ही आहे शास्त्राची किमया. इव्हन आता आम्हाला म्हणजे मुलांबरोबर करताना हा प्रयोग, एका मुलानं सांगितलं की तुम्ही डावा डोळा बंद करायची पण गरज नाही, तुम्ही हे आता करून बघा घरी, की दोन्ही डोळे उघडे ठेवून म्हणजे पहिल्यांदा दोन्ही डोळे उघडे ठेवा आणि मग हात लावा, तरी सुद्धा तुम्हाला हाताला भोग पडलेलं दिसतं. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीही सापडायला लागतात. आणि सगळ्या दिसण्याची आणि असण्याची उत्तरं ही आम्हालाही कधी कधी सांगता शास्त्रीय त्याची विधानं. मग आम्ही म्हणतो अरे विचार करूया ह्याच्यावर, हा मुद्दा बरोबर आहे पण मी आत्ता त्याला उत्तर काही देऊ शकत नाहीये, मला ते पटत नाहीये, तो मी अभ्यास करते, हे आम्ही पण म्हणतो. त्यामुळं खरं तर आपल्याला सायन्स हे विनयशील राहायला शिकवतं, की ओके चुका करायला मुभा आहे पूर्ण, पण त्या चुकांमधनं आपल्याला सुधारणा करायची. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅडम. सर्व विद्यार्थ्यांनी एका प्रयोगाची अनुभूती घेतलेली आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्याची विनंती मी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री रमाकांत स्वामी सर यांना करतो. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियानांतर्गत 2 दिवसासाठी आपण विज्ञान शिक्षकांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वजण या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित आहात. नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियानाची सुरुवात कशी झाली हे अतिशय मी थोडक्यात सांगेन आणि आभार मानेन. साधारण 1 वर्षापूर्वी हे अभियान सुरुवात झालेलं आहे. नंदकिशोरजी भार्गव हे या आपल्या शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव होते. गेल्या वर्षी त्यांचे कनिष्ठ बंधू श्याम सुंदरजी भार्गव यांनी आपल्या सर्व संस्थेच्या सन्माननीय पदाधिकारी डॉक्टर चेतन सारडा सर आहेत, कमल किशोरजी अग्रवाल सर यांना बोलवले आणि सांगितले की तुम्ही ही संस्था अतिशय छान पद्धतीनं चालवता, शाळा तुम्ही अतिशय चांगली बनवलेली आहे आणि तुमच्या शाळेसाठी मला काहीतरी सहकार्य करायचंय, आर्थिक योगदान द्यायचंय. माझे ज्येष्ठ बंधू तिथले सचिव होते, त्यांच्या स्मरणार्थ मी तुम्हाला काही देणगी देणार आहे म्हणून मोठी देणगी राशी त्यांनी या संस्थेला दिली. आणि हे त्यांचा शेवटचा आजार चालू होता आणि बरोबर अगदी हे सगळं ठरल्यानंतर थोड्याच दिवसात ते स्वर्गवासी झाले. आजच्या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत श्रीमती कुमुदिनी भार्गव मॅडम, त्यांचे ते पती होत. त्यांनी देणगी दिल्यानंतर संस्थेने ठरवलं की नंदकिशोरजी भार्गव यांचं नाव या संस्थेमध्ये सारखं राहावं. त्या दृष्टीने मग त्यांनी एक अभियान सुरू करायचं ठरवलं त्या पैशामधून आणि तेच हे नंदकिशोर भार्गव शिक्षण अभियान. या अभियानांतर्गत विशेषतः आपण शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करतो. त्याबरोबर गेल्या वर्षी निबंध स्पर्धाही घेतली, पण एकेक प्रकारे त्यांच्या नावाने ही शिक्षण चळवळ चालू ठेवायचा संस्थेने निर्णय घेतला आणि त्यातूनच आजचं हे प्रशिक्षण सगळं आयोजित केलेलं आहे. आजच्या या प्रशिक्षणासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती कुमुदिनी भार्गव मॅडम, ज्या एक लेखिका आहेत, व्याख्याता आहेत, समुपदेशक आहेत, गोदावरी शाळेच्या सध्या त्या शालेय समितीच्या अध्यक्ष आहेत. तर त्या आज गेल्या वर्षी त्यांना निमंत्रित केलं होतं, येऊ शकल्या नव्हत्या, यावर्षी आल्या, त्याचा खूप आनंद होतो आम्हाला. आपलं या प्रसंगी मी आपले हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर हे प्रशिक्षण देण्यासाठी नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन, जी पुण्याची फाउंडेशन आहे, त्याच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका 3 जणी या ठिकाणी आलेले आहेत. तिघींनी तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये कामाची ओळख करून दिलेले आहे, मार्गदर्शन केलं. त्यामध्ये श्रीमती स्वाती मोरे मॅडम, श्रीमती पुष्पा क्षीरसागर मॅडम, श्रीमती आरती डेपे मॅडम. खरं तर थोडीशी झलक प्रशिक्षणार्थीला कामाची लक्षात आली असेल, ज्याला आपण ट्रेलर म्हणतो, तो तुम्ही पाहिलाय आणि 2 दिवस तुम्हाला प्रशिक्षणामधून हे काही सगळं शिकायला मिळाले. शिक्षकांचं प्रशिक्षण खरं तर शिक्षकांची पूर्ण दृष्टी बदलून जातं. ज्ञानात आहे ते ज्ञान आहे, ती माहिती जरी तेवढी राहिली
तर त्या माहितीबद्दलचा दृष्टिकोन, दिशा बदलतं. म्हणून आपल्या शिक्षण संस्थेचाही प्रयत्न असतो सतत की शिक्षकांसाठी सगळे हे मार्गदर्शन ठेवायचे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रास्ताविक करण्याची विनंती आम्ही शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय देऊळगावकर सरांना केली. खरं तर आपणाला सगळ्यांना माहीत आहे, आदरणीय देऊळगावकर सर महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये मार्गदर्शन करतात. एवढंच नाही तर शासनानेही अगदी विधानसभा आणि विधान परिषदेत सर्व आमदारांसाठी, मंत्र्यांसाठी सरांचं मार्गदर्शन आयोजित केलेलं होतं. त्यांना आपण या कार्यशाळेचं प्रास्ताविक करण्याची विनंती केली. खरं तर आम्हाला जाणीव आहे की सरांवर हा किती मोठा अन्याय आहे. पण आपल्याला माहिती आहे की घरामध्ये लहान मुलं त्यांच्या पालकांना घोडावायला पण सांगतात आणि पालक ते आनंदाने स्वीकारतात. त्या पद्धतीने अतुल सरांना आम्ही विनंती केली आणि ती स्वीकारलेली आहे. खरं तर सरांना बोलायच्या, सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच असतो की कुठलंही निमित्त असो सरांनी बोलावं. सर जेव्हा काही बोलतात त्यावेळी आमचे सगळ्यांचे डोळे उघडतात. म्हणून सरांचे सुद्धा मी विशेष आभार मानतो. आपण प्रस्ताव केला. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर चेतन सारडा सर, त्याचबरोबर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय चेतन सारडा सर, सचिव माननीय कमल किशोरजी अग्रवाल साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विवेकजी रेड्डी सर उपस्थित राहिलेले आहेत. मॅडम, आपण सांगितलं की शाळा अतिशय सुंदर बनलेली आहे, चांगली आहे. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की अशा सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव ही सन्माननीय मंडळी आवर्जून उपस्थित असतात, नोंदी घेतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. हे सगळं सुंदर निर्माण घडण्याच्या पाठीमागे यांचं हे सगळं श्रेय आहे. त्यांच्यामुळे सगळे काही गोष्टी चालल्या. आजच्या या प्रशिक्षणासाठी या शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक तर आहेतच, परंतु परिवारातील राजस्थान शिक्षण संस्था आहे त्या शाळेतीलही 5 शाळांमधील 2-2 शिक्षकांना आम्ही बोलावलेले. त्यांनाही या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा ही त्याची पाठीमागची भावना. आणि आवर्जून थोडासा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटू लागलाय की आता तुम्ही हा प्रयोग केल्यानंतर तुमचं निरीक्षण नोंदवायला सांगितल्यानंतर एका गोदावरी शाळेच्या शिक्षिकेने निरीक्षण सुरुवातीला जे नोंदवलं ती देशकेंद्र शाळेची माझी विद्यार्थिनी आहे हे सांगायला मला आज खूप महादेवी मठपती ही माझी विद्यार्थिनी आहे याचा मला खूप आनंद वाटला. विद्यार्थी काय करतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मला तुमचे आज खूप कौतुक वाटतं. जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला अतिशय शांत बसता, सगळं समजून घेता, उत्तम प्रतिसाद देताना, तेव्हा माझ्या प्रोग्रेस कार्डवर इकडे खूप चांगले मार्क्स वाढत असतात. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा व्यासपीठावरची मंडळी तुमच्याकडे बघत नाही, माझ्याकडे बघते आणि नजरेत एक प्रश्न असतो की सर हे काय, मुलांची शिस्त काय आहे सर, कसं आहे हे. तर आज ती वेळ सुदैवाने मला तुम्ही येऊ दिला नाहीत. त्याबद्दल आभार मानण्यापेक्षा तुमचं मी कौतुक करतो. याच पद्धतीने नेहमी सगळं. आणि ह्याच्या पाठीमागचं कारण आहे व्यासपीठावरून जे काही सगळं चाललेलं होतं, त्यांना जे आवडतं, त्यांना समजतं, ते जर मांडलं तर बरोबर हे शांत बसतात. ते चुळबुळ जेव्हा करतात त्यांना वाटतं की त्यांचा दोष नाही, आम्ही कुठेतरी कमी पडतो, हे आम्हाला जाणीव आहे. म्हणून तुमचंही कौतुक. या विद्यालयातील हे सगळं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करून उद्घाटन सोहळा संपन्न केलेला आहे. त्याबद्दल सर्व सहकार्यांचे मी हार्दिक आभार मानून आभार संपवतो. धन्यवाद सर. 1 मिनिट. सहसा असं याच्यानंतर बोलत नाहीत पण सर बोलले म्हणून म्हणतो. आता ज्या टाळ्या वाजवल्या ना तुम्ही, आणि का टाळ्या वाजवल्या याची तुम्हाला हे बघतो की तुम्ही बोलल्यानंतर एकदा तुम्ही प्रयोग सांगितल्यावर कितीतरी वेळ अजूनही हे पोरं या डोळ्यांना त्या डोळ्यांना दोन्ही डोळ्यांना आता त्यांना प्रयोग करावा वाटला. हे पोरं आता त्या नादाला लागले. म्हणजे तुम्ही जे हे शिबिर चालू केलंय त्याची यशस्वीता आता तुम्हाला दिसलेली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही जाऊन तुमच्या मित्रांना, आई वडिलांना सगळ्यांना हा प्रयोग करून दाखवा आणि असे अनेक प्रयोग करा. त्यामुळे जादू आणि जादू मागचं विज्ञान हळूहळू तुम्हाला अनेक पद्धतीने कळेल आणि यातल्या चांगल्या जादू आणि चांगलं विज्ञान हे आपण आपल्या स्नेह संमेलनामध्ये दाखवू. ठीक आहे. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थ्यांना सूचना आहे त्यांनी शिस्तीत रांगेत
युट्यूबचा वापर तुम्ही ह्या असे खूप छोटे छोटे प्रयोग तुम्हाला युट्यूब वेगळ्या वेगळ्या चॅनल्सवर मिळतील, तर ते शोधून काढा. छोट्या छोट्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंमधनं हे तुम्हाला प्रयोग करता येतात. सो तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेऊन, मोठ्यांची मदत घेऊन तुम्ही हे करायचे प्रयत्न करत राहा. विद्यार्थ्यांना सूचना आहे, त्यांनी जागेवर बसून घ्यायचे सर्व विद्यार्थी.